थोबडे वस्तीतील माता प्रतिष्ठानच्या नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने 24 सप्टेंबर रोजी श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधना याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोबडे वस्ती येथील माता नवरात्र महोत्सव मंडळातर्फे नवरात्र उत्सव दरवर्षी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे। बुधवारी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चना साधना आयोजित करण्यात आली आहे। महिलांसाठी खास ठेवण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमात भक्तिगीतं, मंत्रोच्चार आणि सामूहिक अर्चनेद्वारे देवीचं पूजन करण्यात येणार आहे। यंदाही परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून या निमित्ताने भक्तांमध्ये एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचं संस्थेचे पदाधिकारी सांगतात। कार्यक्रमाचं आयोजन सुरळीतपणे पार पडावं यासाठी मंडप सजावट, ध्वनी व्यवस्था तसंच भक्तांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या प्रसंगी सर्व देवी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन माता प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मुदलियार आणि उत्सवाध्यक्ष अजय सरवळे यांनी केलं। त्या उत्सवानिमित्त माता प्रतिष्ठान परिवारातर्फे बुधवार दिनांक 24 तारखेला ललित सहस्त्रनाम कुंकुमार्चना साधना भागातील सर्व महिलांना हस्ते करण्याचे प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। 24 सप्टेंबरला सायंकाळी 4:30 वाजता भागातील सर्व महिला पदाधिकारी संस्थेचे सामूहिक कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि हे कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आपला हा दुसरा वर्ष आहे। यावर्षी परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असावा ही अपेक्षा आहे। कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी मंडपाची सजावट, ध्वनी व्यवस्थापन, भक्तिभावात सगळ्यांना पूजेचं सगळं जे काही सामान आहे ते मंडळातर्फे देण्यात येणार आहे। फक्त महिलांनी येताना फक्त त्या दिवशी 3ऱ्या माळेचा कार्यक्रम असल्यामुळे निळ्या रंगाची साडी परिधान करून यायचं आहे आणि कार्यक्रम हा संध्याकाळी ठेवण्यात आलेला आहे। यावेळी भाऊ मस्के, सोमनाथ मस्के, गणेश भुसे, प्रमोद अवताडे, निलेश नलावडे, नागेश मस्के, रितेश मस्के, नवनाथ मस्के, अनिकेत गायकवाड आदींची उपस्थिती होती।